नमस्कार शिक्षक मित्र, आपल्या या चला वाचूया इंग्रजी या उपक्रमामध्ये आज आपण एका नवीन उच्चाराची ओळख करून घेणार आहोत. आणि आपण जे आधी शिकलो त्याच ज्ञानावर आधारित त्याच ज्ञानाची जोड आपल्या या उच्चारामध्ये द्यायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिकणं जे आहे ते सुद्धा सोपं होणार आहे. आता माझ्यासमोर सुद्धा माझ्या वर्गातले काही विद्यार्थी आहेत. मी त्यांना यापूर्वी कोणती कल्पना दिलेली नाही आहे विशेष म्हणजे. तर आता खरोखर ते विद्यार्थी सुद्धा तसा उच्चार करतात का ते सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा सुद्धा अनुभव घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तयार आहात? तर बघा बाळांनो, आपण यापूर्वी शिकलेलो आहात की ए आणि ई याच्यामध्ये जर कोणतं तरी अक्षर असलं तर याचा उच्चार ए सारखाच होते. म्हणजे आय आणि ई याचा उच्चार याच्यामध्ये जर एखादं अक्षर असलं त्याचा उच्चार आय सारखा होते. म्हणजे बघा, इथं ए आहे म्हणून ए सारखा उच्चार, इथं आय आहे म्हणून आय सारखा उच्चार. मग तुम्ही मला एक सांगा, मग इथं सुद्धा याच्या मधामध्ये एक अक्षर आहे, दोघांच्या मधात आहे ना, मग याचा उच्चार कशासारखा व्हायला पाहिजे? यू सारखा. कशासारखा व्हायला पाहिजे? यू सारखा. व्हेरी गुड. मग यम ला यू लागला, काय झालं? आणि हा यल चा ल, काय झालं? व्हेरी गुड, म्यूल. आता सी ला यू लागला, काय झाला? क्यू. आणि बी चा काय झालं? क्यू. व्हेरी गुड. चला, टी ला यू लागला, व्हेरी गुड, ट्यू. आणि एन चा काय झाला? गुड बेटा. आता टी ला यू लागला, क्यू. आणि बी चा काय झालं? व्हेरी गुड. चला, सी ला यू लागला, व्हेरी गुड. आणि टी चा काय झालं? व्हेरी गुड. चला, हा यूज आहे, याला आपण यू आणि हा काय म्हणू? यूज. काय म्हणू? चला, एफ ला यू लागला आणि एस चा काय झाला? चला, एम ला यू लागला, टी चा काय झाला? चला, आता हा अर्धा फ्लो आहे, हो त्याला यल फ्लो झाला, काय झाला? फ्लो. मग फ्लो ला यू लागला, व्हेरी गुड. आणि टी चा काय झालं? जे ला यू लागला, जो. क्या बात आहे, व्हेरी गुड. तर बघा, आपल्याला जर लिहायचं असलं तर आपणच लिहितो बा अर्धा म, त्याला यू यूच आहे की नाही, मग झाला म्यू ट. काय झाला? सॉरी, म्यू ल. व्हेरी गुड, लो आहे, म्यू ल. चला, हा क, त्याला यू लागला, काय झाला? क्यू क. बरं, ट ला यू लागला, क्यू न आहे ना. व्हेरी गुड, छान सांगत हा, क्यू न. चला, ट ला यू लागला, क्यू व. गुड बेटा. चला, क ला यू लागला, क्यू ट. व्हेरी गुड. हा, इथं यू असं ज वापरता, ज असा उच्चार करता. चला, यूज. यूज करतात किंवा यूज असं सुद्धा म्हणतात. हा, दोन्ही प्रकारे. पा पुढे, एफ ला यू लागला, यू ज. चला, एम ला यू लागला, टी चा हा फ्लो. मी काय म्हटलं तुम्हाला? फ्लो. याला यू लागला, यू बेटा. चला, ज ला यू लागला, जून. पण तुम्ही एक पाहिलं की जून असा शब्द लिहित नाही, जून कसा असा लिहितात, पण त्याचा उच्चार कसा होते बाळांनो? जून असा होते. हा, काय हरकत, असा त्याचा उच्चार होते. तर आता या ठिकाणी आपल्याला एक पाहायचं आहे की अशाच प्रकारचे जर शब्द आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिसले तर त्यांची काय करायचं, आपल्याला ते शोधायचे आहे. आणि त्याचे उच्चार आपल्याला असे तयार करायचे आहेत. सोपं आहे ना? हा, चला, तर मग आज तुम्ही काय करायचं, अशा प्रकारचे शब्द शोधायचे आहेत. आणि शिक्षक मित्रांना सुद्धा विनंती आहे की अशा प्रकारचे शब्द आहेत ते शब्द आपल्याला विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी प्रेरित करायचं आहे. चला, तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.